पिशवीत भरूया. पुढील काही दिवस आम्हाला जरा आराम. पाणी वगैरे सुटलं ते. यावर्षी कमी आंबे त्या झाडाला. सकाळचं नाही दरवर्षी कमी, पण गेल्या वर्षी जास्त होते ना, ह्या वर्षी कमी आहेत खूप. किती भेटले? 2. मस्त बघा तयार झाले आंबे. टाक कसे अजून शोधायला पाहिजे, दिसले असते. अरे एवढंच झाड आहे बघ. हां झाडाचा गेर काय मोठा या झाडा एवढ्याच पण जास्त कोणत्या पातळ्या मध्ये जातात. चला राजकिड्यांचा आवाज बघा किती. टी शर्ट आहे ना उलटी घातलीस. हे बघा दुसऱ्या आंब्याखाली आता आम्ही आलो चालत चालत. मिळाले 2-3 आंबे. हा आंबा गोड आहे ना खूप. असं सकाळी सकाळी आलो ना की पडलेले आंबे मिळतात मग आपल्याला. आज मी पण आले आणि हे बघा आपले चंगू मंगू कसे धावतायत ते. थोडंसं आम्ही ना आतल्या साईडला आलो, म्हणजे जिथे आमची वाडी आहे ना, आतमध्ये घर आहेत ना, तिथे आम्ही आलेलो आहोत. तर हे बघा हे अशी घरं आहेत आजूबाजूला. तो बघा शेरू बघा, शेरू बघा उधळत आहेत बघ कसे. हां पिशवी आणली ते बरं झालं ना. हे आम्ही पिशवीत भरूया. हे बघा इतकी. जा शेरू जा बाबावर जा. खाली पण आहे. कोंबडा पण कसा ओरडतोय. 2. चला आंबे जमून झाले. तुम्हाला आता आमच्या इकडचे घरं दाखवते. ह्याच्या आधी पण भरपूर अशा व्हिडिओमध्ये आहेत. तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला कळेल. असं आतल्या साईडला आहेत 4-5 घरं आहेत. ए या शेरू वाग्या. हे बघा हे रियाचं घर. रिया आहे ना आपली. तरी आहे चला. आणि इथे आजूबाजूला अशी 2-3 घरं आहेत. ही बघा आतल्या साईडला 2-3 घरं आहेत. ही वाट आहे इकडनं जायला आम्हाला असं. पण प्रत्येक घर कसं लांब लांब आहे. असं जवळजवळ घर नाही आमच्या इथे, अंतर आहे. बघा हे एक घर असं. आता पाऊस भरपूर पडलाय ना, काल पण परवाशी पण, त्याच्यामुळे सगळं ओलं ओलं झालंय आता. ए चला वाघ्या शेरू. हे बघ ह्यांचं तर काय. वाघ्याचा शेरू चाल, तिथे नाही जायचं. चला ह्या साईडला 1-2 घरं आहेत. ही अशी 2-4 घरं आहेत इथे. इतकीच घरं बस आमच्या इथे. आणि सगळ्यात शेवटी तिकडे आपलं घर आहे असं. चला वाघ्या चला. हे बघा या साईडला. चले इकडे. आणि ते आमचं बघा देवाचं मंदिर. पाण्याचं दाखवते. हे आपलं पाण्याचं कनेक्शन. हे कुणालचे बाबा येतात ना मोटर चालू करायला, तर हे सगळं बघा कनेक्शन केलेलं आहे ना, तसं फिरवावं लागतं असं. बाबाला बोलव. चला
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर पावसाची सुरुवात झालेली आहे. आज पण बघा ढगाळ वातावरण आहे आणि मला असं वाटतं पाऊस सुरूच झाला आहे. पण अजून वेळ आहे पावसाला. हा अवकाळी पाऊस आहे. सगळं भरलं आहे आज पण आणि असं वाटते आज पण भरपूर असं पडणार आहे. आता इथे आम्ही ना चाललो आहे परत ती घेवड्याची वेल आहे ना ती उभी करायची. काल परत ती पडली पण आता भरपूर अशा काट्या लावूया. वारा पण भरपूर होता ना त्याच्यामुळे मग ते काट्या अशा कमजोर असतात. त्या आपण जी शिर्डी उभी करतो ना ती बांबूची पुढची काठी त्याच्यामध्ये पडतात वाऱ्याने. तर आता करून घेते पटापट. घरातलं आवरलं आणि आता इथे आलेलो आहे बाहेर बागेमध्ये. आता पाऊस असा पडतो आहे 2-3 दिवस झाले कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे सगळी जराशी गडबड झालेली आहे. चूल बिल सगळी भिजली आपली. काही करू शकत नाही आपण. असं सगळं झालेलं आहे. ही बघा एवढी छान वेल आहे. काल पण दाखवली होती वाटतं व्हिडिओमध्ये बघा. काल कुणालानी कुणालच्या बाबांनी बांधलेली. आता मी ती तिकडची नाही पडली आता दुसरीच पडलेली. असं सगळं झालेलं आहे. इकडची छान केली का दुसरी पडते, दुसरीकडची हे केली का परत तिसरी पडते. असं सगळं झालं आहे. 1 2 3 4 5 काटे लावलेले आहेत. काय करूया दुसऱ्या लावूया ना. चला तुम्हाला दाखवते. तर शेरू बाजूला चला. ही बघा ही अशी पूर्ण आडवी झाली काठी. एक म्हटलं आता व्यवस्थित 2-4 काट्या एकदम लावून आहे ना गुंडाळून टाकूया आणि दोरीने बांधूनच टाकूया सरळ. त्याला वाघ्या बाजूला हो. वाघ्या घाबरला. त्याला असं वाटलं की तू मारतोयस त्याला. तर मागे हो. पूर्ण वेल खाली आले. एवढी चांगली वेल झाली. काय नाही बाबू काय नाही. चला चला उठा चला चला. आणि हे बघा ढगाळ वातावरण असं सगळं आहे. 2-3 दिवस झाले. भर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय असा चांगला. पण वातावरण छान झालंय ना. पण पाऊस पडतो ते हां गरम खूप होतं आहे. जाम गरमी होते. सगळी अशी वाफ आहे ना म्हणजे जमिनीची वाफ असते ना ती सगळी बाहेर पडते ना. आता पाणी पडल्यामुळे गरमी जाम होते. पंख्याशिवाय राहायला होत नाही इतकी गरमी होते. चला आता हे करून घेते पटकन. ते बघा कुणालचे बाबा निघाले बाजारात जायला. त्यांना नॉनव्हेज खायचं आहे आज त्याच्यामुळे चाललेत ते. फोन चालू आहे त्यांचा. लवकर या लवकर नाही तर लेट होईल जेवण व्हायला. आज जेवणाला उशीरच होणार आहे कारण आता बघा निघालेत उशिरा बाजारात जायला. वाजलेत किती 12 वाजायला आलेले आहेत. आता जातील कधी आणि येतील कधी तोपर्यंत टाईम जाणार आहे. तुम्ही दोघं कुठं चाललात बघा. हे दोघं जण बघा. हां दोघं जण झोपले होते. जशी मी उठली तसे दोघं जण उठलेले आहेत. आता मी टाकलेत मशीनला कपडे. आज कपडेसुद्धा जास्त आहेत. चादरीवर जरा काढलेत धुवायला. आणि ते कुणालच्या बाबांनी ते बांधले ना ते मी जरा बघत होते मगापासून उभी राहून लांबून बघितलं. सकाळी मी थोडीशी फक्त त्यांना मदत केली आणि घरातलं कसं काम बाकी होतं ना त्याच्यामुळे ते म्हणाले की तू जा घरात मी बघतो. तर त्यांनी आता इथे आहे छान प्रकारे केलं. काट्या वगैरे अशा छान अशा उभ्या केल्यात आणि दोरी बांधले. म्हणजे आता हा जो म्हणजे वेल आहे ना ही ती आता पडणार नाही खाली. छान प्रकारे केलं आहे त्यांनी. त्यामुळे तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा ह्या अशा काट्या लावल्या तिथे उभ्या केल्यात आणि ही वरती बघा नायलॉनची दोरी अशी साईडनी बांधलेली सपोर्टला चारी बाजूनी. वेल बघा किती छान झाले ते आपली. चला वाघ्या चला. पहिल्यांदा आपल्या झाडाला चिकू धरलेले आहेत त्याच्यामुळे असं जरा विशेष आनंद होतोय. 2 फळं आहेत ती आणि अशी एवढी झालेली आहेत. बघून जरा असं बरं वाटतंय. मागच्या वेळेस बघितलं होतं जेव्हा धरलं होतं ना तेव्हा बघितलं होतं पण ते वाढ होईल असं काही मला वाटत नव्हतं. पण आता असं वाटतंय की बऱ्यापैकी त्या फळाची की नाही वाढ झालेली आहे. एक दिसतं एक कुठे लपलं. एक आड गेले वाटतं. तुम्हाला एक दिसतं ते तर दाखवते. हे बघा हे चिकूचं झाड आहे ना आणि तुम्हाला दिसतंय ते फळ बघा ह्या साईडला. हे बघा दिसलं. आणि झाड कसं लहान आहे ना आपलं अजून त्याच्यामुळे धरतील. फुलं वगैरे आलेत भरपूर. ते बघितलं ना सकाळी मला इतकं बरं वाटलं ना. छान वाटलं असं आनंद वाटला. आणि हे बघा फुलं वगैरे अशी आलेली आहेत. अशी फुललेली फुलं ना अशी दाबायची हलक्या हलक्या हाताने मग ते फळं की नाही धरतात मग असं म्हणतात. चला
पाऊस पडला आहे 2-3 दिवस. एक काम आमचं जरा कमी झालं आहे, म्हणजे झाडांना पाणी घालायचं काम मात्र आमचं की नाही आता कमी झालेलं आहे. पुढील काही दिवस आम्हाला जरा आराम, या गोष्टीचा आम्हाला की नाही विशेष आनंद होतो आहे. आणि हे जे पावसाचं पाणी आपण म्हणतो ना, ह्याच्यामध्ये इतकी ताकद असते ना, एक जरी सर पडली ना, म्हणजे भरपूर ह्या पावसाच्या पाण्यामध्ये ताकद असते. तुम्हाला मी याचं उदाहरण पण दाखवते. आपलं जे ह्याचं झाड होतं, तमालपत्राचं झाड आहे ना, आम्ही म्हणजे तिकडनं जागा चेंज करून इथे लावलं होतं. आपली चहाची पात आहे ना तिथे, आणि त्याला कसे कोंब फुटायला की नाही सुरुवात झाली होती, म्हणजे असे बारीक बारीक दिसत होते. पण आत्ता हा 2-3 दिवस पाऊस पडला ना, त्या पाण्यामुळे कोंब आहे ना असे पटकन बाहेर आलेले आहेत आणि इतकं छान वाटतं ना बघायला. पानं अशी तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे आपलं छोटंसंच रोप आहे, तमालपत्र असून त्याचं फारसं असं काही मोठं नाही आहे. तर ही बघा, ही नवीन पालवी दिसते तुम्हाला फुटलेली. ही बघा, ही एक 3-4 ठिकाणी बघा पालवी फुटले. हे सगळं पावसाच्या पाण्याचा हा कमाल आहे. त्याच्यामुळे पाऊस आपण बोलतो अवकाळी जरी असला तरी पण तो झाडांसाठी खूप असा उपयोगी आहे. छान झालं असं. चला आता जाऊया घरी, जेवणाचं बघूया. आता आपण कुणालच्या बाईपर्यंत थोडीशी तयारी जेवणाची करून ठेवते, म्हणजे बाकीचं जेवण मग कसं पटापट मग होऊन जाईल मग. आणि एकीकडे कपड्याचं काम पण होऊन जाईल. मिरची सुकवायची, पण आधी बघते उन्हाचा जरा अंदाज घेते. जर का ऊन वाटलं की चांगलं आलं कडकडीत तरच मग मिरची ना मी सुकत घालणार. आपली चूल सगळी भिजली आहे हो, चुलीची सगळी अवस्था खराब झालेली आहे. मस्त आहे ना. तर आत्ता की नाही माझं अर्धं जेवण करून झालेलं आहे. चिकन आणले कुणालच्या बाबाने आणि कांदा टोमॅटो टाकून मी चिकन बनवते. मी थोडंसं जरा वेगळं आहे, तुम्हाला मी झटपट ती रेसिपी दाखवते. छान बनतं असं. आणि ते आता स्टँडची तयारी, कुणाल मला ना जरा स्टँड हे करून देतोय. काय आलं, नाही लागत आहे, बसलं, बसवतोय तू, बसवतोय अजून. त्याचा वापर अजून केला नाही आहे, आज पहिल्यांदा आता स्टँडचा की नाही वापर करते मी. आता होईल पटकन. चला, मी थोडंसं जेवण, थोडंसं नाही म्हणणं, सगळं जेवण करून झालेलं आहे. फक्त आता चिकनच तेवढं करायचं बाकी आहे. आणि उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मॅरिनेशन काय केलेलं नाही आहे मी. आपल्याकडे जर का भरपूर वेळ असेल तर आलं लसूण आणि मिरची ना ह्याचं मॅरिनेशन करून ठेवायचं चिकनला. एक 15 ते 20 मिनिटं जरी लावून ठेवत ना तरी मग छान अशी टेस्ट येते. चला आता तयारी काय काय केली ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ही पानं ऑल पैशाची घेतलेली आहेत. सर्व तयार करून ठेवलं. आलं लसूण चेचून घेतले आणि हे चिकन आहे, अर्धा किलो चिकन आहे. आणि कांदा खोबऱ्याचं वाटप आपल्याला लागणार आहे, पण ते कमी प्रमाणात. तर ही झाली सगळी तयारी. तर कांदा खोबऱ्याचं वाटप घालून बघा आपण नेहमीच चिकन बनवतो, पण कांदा टोमॅटोचा वापर करून पण छान प्रकारे की नाही चिकन तयार होतं. थोडंसं कांद्याचं प्रमाण की नाही जास्त घ्यायचं आणि टोमॅटोचं, मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आणि छान टेस्ट येते. आता आज काय झालं की मॅरिनेशन नाही केलेलं, त्याच्यामुळे थोडंसं जरा चवीमध्ये फरक पडणार. पण जर का मॅरिनेशन केलं तर अजून आहे ना भारी बनतं कांदा टोमॅटोमध्ये. तर इथे कढईमध्ये बघा मी आता तेल घातलेलं आहे, त्यात ऑल स्पायसीची 2 पानं घातलेत. त्याच्यानंतर कांदा आलं लसूण आणि त्याच्यानंतर टोमॅटो घातलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घेतलं, म्हणजे परतून घ्यायचं छान प्रकारे तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर सर्व मसाले, म्हणजे तिखट मसाला आहे, हळद आहे, गरम मसाला, तुम्हाला जर का आवडत असेल तर चिकन मसाला बघा मिळतो बाहेर, तो पण तुम्ही घालू शकता. आता हा मी घरचाच गरम मसाला घातलेला आहे. चांगलं मिक्स करून घेतलं. तेल सुटेपर्यंत जरा ती ग्रेव्ही आहे ना छान प्रकारे अशी परतून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ते घातलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. चांगलं जरा मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं. झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं जरा वाफ येऊ द्यायची, म्हणजे तेल चांगलं ना सुटून येतं आणि मग आपल्या ज्या भाजीची चव आहे ना, म्हणजे चिकनची चव आहे ना अजून की नाही भारी होते. आता इथे वाटपाचं प्रमाण बघा, म्हणजे कांदा आणि टोमॅटोचं जे काय बोला मिश्रण आहे ना ते जास्त आहे आणि वाटपाचं प्रमाण की नाही कमी आहे. म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटप जे आहे ते कमी टाकायचं. झाकण ठेवून आणि झाकणावरती म्हणजे पाणी ठेवून एक 2 ते 3 मिनटं जरा वाफ येऊ दिली. आणि त्याच्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे. चिकन टाकल्यानंतर चांगलं एक 2 ते 3 मिनटं फास्ट गॅस करून त्या मसाल्यामध्ये चांगलं असं चिकन की नाही आपल्याला फिरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक की नाही वाफ येऊ द्यायचे. तर इथे बघा आता हा मसाला तयार झाला आहे. आत्ता मी टाकलेलं आहे त्यात चिकन आणि चांगलं एक 3 ते 4 मिनटं फास्ट गॅसवरती हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी पण घालायचं. तर त्याच्यावर झाकण ठेवलं तर झाकणावरतीच पाणी ठेवायचं, म्हणजे म्हणजे पाणी कसं गरम होतं ना वाफेने, आणि मग ते पाणी ह्या चिकनमध्ये आपल्याला
ॲड करायचे आणि कमी पाण्यातच हे चिकन आपल्याला शिजवायचं आहे. आता इथे बघा पाणी ॲड केलं आणि त्याच्यानंतर वरून आता मी कोथिंबीर घालणार आणि जितकं पाणी आता टाकलेलं आहे त्या पाण्यातच आपल्याला चिकन आता हे शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती. तर अंदाजे 15 ते 20 मिनटं इथे मी स्लो गॅसवरती हे शिजवून घेणार. आणि आता बघा वाफेवरती आपण शिजत ठेवतो ना तर पाणी की नाही सुटतंच. तर याप्रमाणे नक्की तुम्ही एकदा चिकन ट्राय करून म्हणजे बघा तुम्ही, खूप मस्त भारी बनतं. तुम्हाला जर का आवडत असेल तर अख्खे गरम मसाले असतात ना, म्हणजे काळी मिरी, दालचिनी, लवंग वगैरे हे पण तुम्ही घालू शकता. मी की नाही नंतरला वरून ना थोडंसं म्हणजे अख्खा मसाला ॲड केला होता. हां हे बघा पाणी वगैरे सुटलं ते. कुणाला थोडासा रस्सा हवे ना? हां नाही जास्त नाही, घट्टच आहे. बघा कसा मस्त असा घट्ट झालेला रस्सा आणि सुगंध पण छान असं सुटला आहे. म्हणजे एवढा तर पाहिजे कारण चपातीबरोबर खायला हवं ना आपल्याला. शिजले. चला आता गॅस ना बंद करूया. मी याच्यावर झाकण ठेवते, जरा 2 मिनटं असं ठेवणार वाफेवरती आणि मग जेवायला वाढायचं असं. तुम्हाला तर मी दाखवते वाघ्या शेरू. चला वाघ्या शेरू, हे बघा झोपलेले आहेत. चला जेवायला चला. त्यांचं जेवण काढून ठेवलं आहे बाहेर थंड करत. आता चिकन थोडंसं मिक्स करते. चला 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 वाघ्या चल जेवायला चला. झालं. तर हे बघा हे वाघ्या शेरू यांचे काढले जेवण. गरम आहे ना त्याच्यामुळे असं थंड करावं लागतं ताटामध्ये आणि मग त्यांना द्यायचं. तो बघा तिथे वेटिंगला बसलाय. वाघ्या कुठं झोपले? तो पण झोपेतच आहे. दोघं पण गाढ झोपेमध्ये. जा जेवा बेटा. वाढलं कुणालनी ते वाढलं नाही. घे तू जेवायला घे कुणाल. हां घे. उशीर झाला ना आज, थोडासा उशीर झाला आम्हाला, लेट झालं जरासं. हा काय पिक्चर पण चालू आहे आणि पिक्चर बघता बघता आता जेवायचं आहे. घाबरतायत दोघं. पाय ठेवला नाही की वाजणार. चावला गेला की वाजणार तो. शेरू चावू नको, खाऊ वाजणार म्हणून तर तसा ठेवला ना, सिस्टम दिली त्याला. खाऊ नाही तो. चावला की वाजणार, समजला. पाय बी दिला चावला. वाघ्या घाबरलाय खेळणी बघून. शिटी दिली ना तो विचार करतो काय कसा वाळ देते वाघ्या. तर वाघ्या घाबरतोय तो. वाघ्या घाबरतोय बघा. काय ते बघ काय खेळणं आहे ते. घे. तर आपल्या शेरू आणि वाघ्या यांच्यासाठी ना गिफ्ट आलंय. आपल्या एक ताई आहेत त्यांनी पाठवलंय, पण ते दोघं जण घाबरतायत. ये इथे ये शेरू. त्यांना खोलून दिलं आता. ये बेटा ये. त्यांनी काय काय पाठवलं गिफ्ट हे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. ये भाऊ ये. आता रात्रीची वेळ झालेली आहे. वाजलेत किती? 9:30 झालेले आहेत. मगाशी मी तुम्हाला म्हणाले की काय बरं गिफ्ट आलेलं आहे ना वाघ्या शेरू आणि सगळ्यांसाठी, ते तुम्हाला दाखवते. पण हा व्हिडिओ की नाही खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आपले एक सबस्क्रायबर आहेत मुंबईचे, म्हणजे त्या ताईनं आपल्याला भेटायला येणार होत्या आत्ता संध्याकाळच्या वेळेस, पण त्या खूप असे बिझी झाल्या त्याच्यामुळे त्यांना कसं येणं जमलं नाही. पण त्यांनी गिफ्ट पाठवलेत आपल्यासाठी, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. हा खूप असा व्हिडिओ की नाही मोठा झालेला आहे. आत्ता दोघंजण झोपलेले आहेत. हा बघा शेरू. मी इथे आता बसलेली आहे ना, तो तिथे होता त्या उशीवरती. तर सरकत हळू तो आता इथे माझ्या कुशीमध्ये आलेला आहे. आणि भाग्या खाली कुणाल झोपलेला आहे. तेव्हा कुणालच्या इथे ना तो इकडे येऊन झोपला आहे कुणालच्या डोक्यापाशी. असं सगळं आहे दुकानचं असं. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.